शेतकरी मित्रांनो, आपण जे काही विद्राव्य खते पिकांना देत असतो सर्व प्रकारच्या, तर त्याचा पूर्णपणे पिकांना त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी वापर होत नसतो। तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आपण NPK खत सोडून झाल्यानंतर कुठलेही पीक असो यामध्ये 3 ते 4 वेळेस हे जे काय आहे NPK कॉन्सर्टिया म्हणजेच नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि पोटॅश पिकास उपलब्ध करून देणारे जीवाणू ॲझोटोबॅक्टर, PSB आणि KMB हे शेतकरी मित्रांनो आपले NPK डोस झाल्यानंतर आपल्या पिकास याची एकरी 3 लिटर त्या ठिकाणी पाण्यातून आपल्याला हे सोडायचे आहे। यामुळे जे काय आपण खत टाकलेलं असतं तर ते पिकास पूर्णपणे सहज उपलब्ध होत असते शेतकरी मित्रांनो। त्यामुळे आपल्या पिकातील कुठलेही पीक असो, फळांची त्याची क्वालिटी त्या ठिकाणी आणि शायनिंग याने वाढत असते आणि NPK खताचा खर्च हा त्या ठिकाणी कमी होत असतो। तर शेतकरी मित्रांनो, भाजीपाला व फळवर्गीय पिकासाठी अतिशय जबरदस्त असं हे NPK बायो फर्टिलायझर आहे। तर या ठिकाणी तुम्ही याचा वापर करून आपल्या पिकातील उत्पादन हे 100% त्या ठिकाणी वाढणार आहे। एकरी 3 ते 4 लिटर शेतकरी मित्रांनो आपला NPKचा डोस झाल्यानंतर पुरेशी ओला असताना 200 लिटर पाण्यातून एकरी हे सोडायचे आहे। माहिती आवडल्यास जय किसान शेती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।